ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस याचा राऊंड 1 तर झालेला आहे। आता जे विद्यार्थी राऊंड 1 मध्ये ज्यांचा नंबर लागलाय ते ऍडमिशन घेत आहेत, परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, ज्यांना बीएमएस सेमी गव्हर्नमेंटला नंबर लागत आहे, बीएचएमएस असेल, फिजिओथेरपी असेल, म्हणजेच थोडक्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी। ग्रुप बी मध्ये काय असतं तर ग्रुप बी मध्ये असतं बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि ग्रुप सी मध्ये काय असणार आहे तर फिजिओथेरपी आणि बाकीचे अलाइड कोर्सेस असणार। ठीक आहे, मग ग्रुप ए बद्दल आपण सर्व प्रोसेस सांगितली, त्याचा राऊंड 1 झाला, त्याच्या कट ऑफ बद्दल आपण चर्चा केली। एक्झॅक्टली आता ग्रुप बी चा कट ऑफ काय जाऊ शकतो, बीएमएस कोणत्या विद्यार्थ्याला मिळू शकतं, गव्हर्नमेंट मिळेल का, बीएमएस सेमी गव्हर्नमेंट मिळेल का, बीएचएमएस मिळेल का, फिजिओथेरपी मिळेल का, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की राऊंड 3 पर्यंत बीएमएस कुठल्या विद्यार्थ्याला भेटू शकतं, त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक काय असू शकतो, त्या विद्यार्थ्याचा बीएचएमएस साठी काय पॉसिबिलिटी होऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याची फिजिओथेरपीला काय पॉसिबिलिटी होऊ शकते, अशा सर्व व्हिडिओचे डिस्कशन करण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्याला बीएमएस असू द्या, अगदी फिजिओथेरपी असू द्या किंवा एमबीबीएस असू द्या, अशा सर्व गोष्टीसाठी लक्ष देण्यासाठी व्हायब्रंट हे शेवटपर्यंत मित्रांनो प्रयत्न करत असतं। एक्झॅक्टली आपण बघूया की बीएमएस साठी महाराष्ट्रातली काय परिस्थिती होऊ शकते। आता इथे आपण बघत आहेत बीएमएस, पहिल्यांदा आपण कॅटेगरी वाईज ओव्हरऑल कट ऑफ बघा, या 2024च्या याच्यानुसार आपण बघत आहेत। तर आता याच्यामध्ये बघा की साधारणतः जर गव्हर्नमेंटचा ही 3rd राऊंड पर्यंत मी सांगत आहे तुम्हाला की याच्यामध्ये बघा जनरल जे विद्यार्थ्यांची जनरल कॅटेगरी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जनरल स्टेट एसएमएल रँक बघायचा आहे 11,819 आणि हा आहे ऑल इंडिया रँक। तर आता आपण इथे जनरल रँकला तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, ज्या विद्यार्थ्याचा इथपर्यंत रँक आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज बीएमएस महाराष्ट्रामध्ये नक्कीच मिळेल। आणि वुमन मध्ये 12,113। जे विद्यार्थी एससी मध्ये आहेत त्यांचा कॅटेगरी रँक बघा, कॅटेगरी रँक तुम्हाला आलेला आहे, कॅटेगरी रँक तुम्हाला पाहता येत आहे। ज्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक 1683 आहे इन एससी कॅटेगरी, त्या विद्यार्थ्याला नक्कीच बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळेल। वुमन मध्ये 1665 पर्यंत, एसटी कॅटेगरी 773, वुमन मध्ये 776, विजय 374, NT1 278, NT2 628, NT3 461, ओबीसी 3,857 हा कॅटेगरी रँक असेल तर तुमचा नक्कीच महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंटला नंबर लागेल अप टू 3rd राऊंड मी सांगत आहे। एसीबीसी 1385, ईडब्ल्यूएस 1760 इथपर्यंत जर तुमची कॅटेगरी रँक असतील तर नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल। सर बीएमएस सेमी गव्हर्नमेंट आणि याच्यासोबतच मी तुम्हाला कॉलेज वाईज देखील सांगतो, या सर्व पीडीएफ मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करत आहे, सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करत आहे, तिथे तुम्ही जॉईन करून बघू शकता आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला देखील तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये बीएमएस प्रायव्हेट हे ओव्हरऑल सांगत आहे, कॉलेज वाईज प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज वाईज कॅटेगरी रँक वाईज काय असू शकतो याचं देखील डिस्कशन आपण इथे करणार आहे। ज्या पद्धतीने एमबीबीएस साठी आपण सांगत आहे अगदी त्याच पद्धतीने बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी या सर्व गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे। ठीक आहे, आता बीएमएस बघा सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज अप टू 3rd राऊंड पर्यंत जसं सांगतोय, ज्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक 29,143 आहे, एसएमएल रँक स्टेट रँक ओपन कॅटेगरीमध्ये 29,143 आहे, त्या विद्यार्थ्याला बीएमएस सेमी गव्हर्नमेंट नक्की म्हणजे प्रायव्हेट कॉलेज नक्की मिळेल। वुमन मध्ये 27,912, एससी स्टेट रँक, एससीचा कॅटेगरी रँक, एससी मधल्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक आणि त्या विद्यार्थ्यांनी कम्पेअर करताना कॅटेगरी रँक सोबत स्टेट रँक सुद्धा बघायचा आहे। काही काही ठिकाणी कॅटेगरी रँक मध्ये बसत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी स्टेट रँक सुद्धा त्यांचा जनरल स्टेट रँक सुद्धा कम्पेअर करायचा आहे, तर नक्की तिथे त्यांचा नंबर लागू शकतो, लागेलच नक्की। आता एससी कॅटेगरीमध्ये 3,411 ज्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक आहे अशा विद्यार्थ्यांना बीएमएस सेमी गव्हर्नमेंट नक्कीच मिळेल। एसटी मध्ये 1412, हे वुमन मध्ये 1474, विजय मध्ये कॅटेगरी रँक 902 आणि वुमन मध्ये 787, NT1 606, NT2 1327 याच्या समेत विद्यार्थ्यांनी चेक करताना स्टेट रँक सुद्धा बघायची आहे। मी आता तुम्हाला कसं बघायचं ते देखील पुढे कॉलेज वाईज सांगत आहे। ठीक आहे, ओबीसी मध्ये कॅटेगरी रँक 8,349, वुमन मध्ये इथे दिलेला आहे, एससीबीसी 3,392 इथपर्यंत जर तुमचे कॅटेगरी रँक असतील तर महाराष्ट्रात नक्कीच तुम्हाला बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला अप टू 3rd राऊंड पर्यंत नक्की नंबर लागेल। त्याच्यानंतर अजून कट ऑफ ड्रॉप होतात, पुढे अनेक कॉलेज नव्याने येतात, अजून कट ऑफ ड्रॉप होतात, त्याची काही विद्यार्थ्यांनी काळजी करू नका। गेल्या वर्षी आपण बघितलंय की राऊंड 3 च्या नंतर खूप कमी कट ऑफच्या विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये बीएमएस किंवा बीएचएमएस असेल असे कॉलेज मिळालेले आहेत। मी 3rd राऊंड पर्यंत डिस्कशन करत आहे। ठीक आहे, आता आपण बघूया कॉलेज वाईज सिनेरियो काय असू शकतो सर। तर आता बघा आपण कॉलेज वाईज जर बघायचं झालं तर आता आधी आपण डिस्कशन करणार आहे बीएमएस गव्हर्नमेंट कॅटेगरी वाईज बघा। आता बीएमएस गव्हर्नमेंट कॅटेगरी वाईज कट ऑफ 2025 साठी काय असू शकतो, तर इथे बघा
कॅटेगरी वाईज जसं की आपण एमबीबीएस सांगितलं ते 100% बरोबर आलेलं आहे. आता अप टू थर्ड राऊंड पर्यंत आम्ही डिस्कशन करत आहे. थर्ड राऊंड पर्यंत बघा ज्या विद्यार्थ्याची ओपन कॅटेगरी आहे, आता प्रत्येक कॉलेज वाईज बघा, आर्य पोद्दार वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन मुंबई, जर याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज सांगायचं झालं तर बघा ज्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक 6748 आहे ओपन मधला, आणि विद्यार्थी ते ऑल इंडिया रँकला सोडून द्या 6748 रँक आहे, अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच आर्य पोद्दार मध्ये इथे नंबर लागेल. अप टू थर्ड राऊंडचं मी सांगत आहे. ओमन मध्ये दिलेला आहे. एससी कॅटेगरी ज्या विद्यार्थ्याचा 981 पर्यंत कॅटेगरी रँक त्या विद्यार्थ्याला नक्कीच या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी जनरल रँक सुद्धा कम्पेअर करायचा आहे, स्टेट रँक पण त्यांचा कम्पेअर करायचा आहे. एसटी कॅटेगरी 527, विजे कॅटेगरी 211, NT1 164, NT2 312. सायमन विद्यार्थ्यांनी जर 312 ठीक आहे, इथे लागत नाहीये तुमचा, जर जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांचा जर स्टेट रँक इथे बसत असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळत असतं. ठीक आहे, असं चेक करताना तुम्ही दोन्ही गोष्टी चेक करायच्या आहेत. NT3 299, ओबीसी 2310, एससीबीसी 1036, एससीबीसी मधला कॅटेगरी रँक एससीबीसीचा अशा विद्यार्थी असेल तर नक्कीच त्यांना हे कॉलेज मिळेल. EWS 712 असं आम्ही याचं दिलेलं आहे. जसं की तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणे, इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक कॉलेज वाईज आम्ही इथे दिलेलं आहे तिलकचं. अशा सर्व कॉलेजची पीडीएफ आहे, पूर्ण A to Z सर्व कॉलेजची पीडीएफ तुम्हाला इथे बघायला भेटेल. सोलापूरचं गव्हर्नमेंट कॉलेज त्याचं देखील आम्ही इथे सर्व दिलेलं आहे. अगदी सर्व कॉलेज तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, या सर्व याची पीडीएफ मी आपल्या शिरपूरचं जे कॉलेज आहे याचं देखील इथे कट ऑफ दिलेलं आहे. अशा सर्व कॉलेजचा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रत्येक कॅटेगरी वाईज, कॅटेगरी रँक आणि जनरल रँक, प्रत्येक कॅटेगरीच्या रँकला ते कॉलेज मिळू शकता. इन डेप्थ मध्ये सांगितलेले विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. याची पीडीएफ आम्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करत आहे. ठीक आहे सर, हे झालं गव्हर्नमेंट बद्दल. आता सर सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज वाईज काय असू शकतं तर ते पण देखील आपण आता इथे लगेच बघूया. ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंटचा पण आता सिनेरिओ काढू शकतो, आणि की याच्यातून काय होतं विद्यार्थ्याला सर्व गोष्टी अगदी समजायला सोप्या जातात मित्रांनो. ठीक आहे, कारण की व्हायब्रंट हे असं एकमेव सेंटर आहे की जिथे विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी अगदी पालकांना देखील समजाव्या याचा आमचा हा दृष्टिकोन असतो. ठीक आहे, आता सेमी गव्हर्नमेंट म्हणजे BMS प्रायव्हेट कॉलेज बद्दल कॅटेगरी वाईज कितीला कट ऑफ जाऊ शकतो अप टू थर्ड राऊंड. ठीक आहे, याचं प्रिडिक्शन आपण आता इथे बघणार आहे. ठीक आहे, आता बघा हा आहे जनरल मधला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक 10,882 पर्यंत असेल. आता आपण सगळं बघत आहे हडपसरचं जे कॉलेज आहे याच्याबद्दल आपण चर्चा करत आहे. सेमी गव्हर्नमेंट ज्याचा कट ऑफ आहे 3111. ठीक आहे, कॅटेगरी रँक बघा 1327, जनरल रँक मध्ये पण कम्पेअर करू शकतात. एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी 713, विजे 312, NT2 480. ठीक आहे, इथे सीट जरी नसेल तर त्यांनी जनरल मध्ये चेक करू शकतात. NT3 368, ओबीसी 3222, एससीबीसी 1545. असं असेल तर तुम्हाला नक्कीच हडपसरचं कॉलेज तुम्हाला राऊंड 3 पर्यंत आम्ही प्रेडिक्शन सांगितले, इथपर्यंतच्या कॅटेगरी रँकच्या विद्यार्थ्यांना नक्कीच कॉलेज सेमी गव्हर्नमेंटचं मिळेल. ठीक आहे, आता YMT नवी मुंबईचं जर सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज माहिती आहे, जर इथे जर बघायचं असेल आपल्याला माझा नंबर लागू शकतो का तर त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक 13,453 पर्यंत असेल, त्या विद्यार्थ्याचा नक्कीच या कॉलेज नंबर लागेल. एससी कॅटेगरी मधला रँक 1341, एसटी कॅटेगरीचा रँक 806, जनरल रँक सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी चेक करायचा सायमल्टेनियस. विजे कॅटेगरी 328, NT1 244, NT2 636, 700, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघू शकता. असं आम्ही जवळपास सर्व कॉलेजचं दिलेलं आहे हे BMS सेमी गव्हर्नमेंटचं, जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं जाईल. प्रत्येक कोड वाईज दिलेला आहे. SMBT जर नाशिकचं इगतपुरीचं कॉलेज बघत असाल तर बघा स्टेट रँक 14,885 ला हे कॉलेज मिळतं, प्रायव्हेट कॉलेज आहे. एससी कॅटेगरीचा रँक 1678, एसटीचा 801, विजे 459, NT2 496, 696, NT3 541, ओबीसी 4509 आणि एससीबीसी 2002. असं जर इथपर्यंत तुमच्या कॅटेगरी रँक सायमल्टेनियस त्या विद्यार्थ्यांनी स्टेट रँक कम्पेअर करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना SMBTचं कॉलेज नक्की मिळेल. असं आम्ही प्रत्येक कॉलेज वाईज सर्व कॉलेजचं इथे दिलेलं आहे. ही पीडीएफ आपल्या ग्रुपमध्ये आम्ही शेअर करणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून विद्यार्थ्याला आता लवकरच BMS BHMS म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी चं चॉईस फिलिंग लवकरच चालू होणार आहे. सायमल्टेनियस त्याची प्रोसेस कशी असणार आहे हे सर्व आपण आरंभ 1.0 ग्रुप बी साठी बघणार आहे. जसं आरंभ 1.0 आपण ग्रुप ए साठी केलेला होता त्या पद्धतीने बेसिक पहिल्यापासून आपण सर्व गोष्टी ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या आता बघणार आहे. सुरुवात त्याची आपण केलेली आहे कट ऑफ पासून. हे झालं सर BMS. सर मला इच्छा आहे आता BMS तर मला पाहिजेच आहे, BMS नाही भेटत तर मला BHMS किंवा फिजिओथेरपी करायचं, सर त्याचा कट ऑफ काय जाऊ शकतो. अगदी सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे. इन डेप्थ मध्ये सर्व गोष्टीची आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की BHMS चा कट ऑफ काय जाऊ शकतो. ठीक आहे,
आता इथे बघा BHMS इथे सर्व कॉलेज इथे तुम्हाला ह्याच्यानुसार इथं आम्ही दिलेलं आहे. ठीक आहे, YMT कॉलेज असेल, ठीक आहे, होमिओपॅथीसाठीचं. इथे बघा याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे, स्टेट रँक आणि ऑल इंडिया रँक दिले. स्टेट रँक तुम्ही स्टेट रँक आणि ऑल इंडिया रँक अप टू थर्ड राऊंडचं बघू शकता. 28,223 ला हे कॉलेज क्लोज झालेलं आहे. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 4,17,218. SC कॅटेगरी मधला स्टेट रँक बघा, ST स्टेट रँक, VJ, NT1, NT2 हे सर्व स्टेट रँक आम्ही दिलेले आहेत. कॅटेगरी रँक नाही, स्टेट रँक आणि ऑल इंडिया रँक याच्यापर्यंत तुम्ही प्रत्येक कॉलेजचं इथे बघू शकता. एकच होमिओपॅथीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याचा देखील आम्ही इथे कोट ऑफ दिलेला आहे. इथे हे तुम्ही सर्व चेक करू शकता. बाकी सर्व खाली सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे, त्याचं तुम्ही प्रत्येक कॉलेज वाईज इथे बघू शकता. लातूरचं जसं कॉलेज आहे वसंतराव काळेंचं, तर इथे पण आपण त्याचा कोट ऑफ दिलेला आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांचा हा स्टेट रँक आहे 37,379,38 हा स्टेट रँक असला पाहिजे SC कॅटेगरी मधला. ST मधला हा स्टेट रँक आहे. VJ स्टेट रँक, स्टेट SML रँक असं कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता. हे तुमचे ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांची इथे दिलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही BHMS चा कोट ऑफ बघू शकता. याची देखील PDF आपण आपल्या ग्रुपमध्ये देतो. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांना याच्या समवेत BHMS नंतर फिजिओथेरपी ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन असू शकतो हे देखील आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, आता काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याचे कट ऑफ देखील आपण इथे दिलेले आहेत. सेम दिलेले आहे. स्टेट रँक 7,698. त्यानंतर SC मधला स्टेट रँक आहे जनरल रँक, हा ऑल इंडिया रँक. हा स्टेट रँक आहे 27,413 फॉर धिस कॉलेज. गव्हर्नमेंट मुंबईचं कॉलेज आहे फिजिओथेरपीसाठीचं. अशा प्रत्येक कॉलेजचं आपण इथे दिलेलं आहे. गव्हर्नमेंट कॉलेज नंतर सर्व कॉलेजच्या प्रायव्हेट कॉलेजचे कट ऑफ देखील दिलेले आहे. जसे की आता काशीबाई नवले फिजिओथेरपी कॉलेज इन पुणे, आणि याचा जर कट ऑफ बघायचा असेल तर जनरल मध्ये स्टेट रँक आहे 33,554 ला हे कॉलेज मिळालेलं आहे. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा या ऑल इंडिया रँक पर्यंत ते कॉलेज मिळालेलं आहे. SC मधला स्टेट रँक आहे 35,282 फॉर ST कॅटेगरी, 40,706. NT1 पुन्हा OBC, SCBC आणि EWS असं ज्याची सीट नाही त्या विद्यार्थ्यांनी जनरल मध्ये चेक करायचा आहे रँक. या रँक पर्यंतच्या विद्यार्थ्यांना काशीबाई नवले कॉलेजला फिजिओथेरपीला ऍडमिशन मिळेल. अगदी कमी मार्काच्या विद्यार्थ्याला देखील फिजिओथेरपीला ऍडमिशन मिळतं. आणि सर्व कॉलेजचे कट ऑफ सर्व विद्यार्थ्यांच्या रँक, स्टेट रँक आणि ऑल इंडिया रँक अप टू थर्ड राऊंड पर्यंत आम्ही दिलेला आहे. याच्यानुसार विद्यार्थ्यांनी चेक करायचंय, नक्कीच त्यांना कॉलेज मिळेल. म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलेलं मित्रांनो, BMS म्हणजे ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी. ग्रुप बी मध्ये काय असतं, BMS, BHMS, BUMS. तर एक्झॅक्टली गव्हर्नमेंटला ओव्हरऑल कट ऑफ काय असू शकतो BMS चा मी सांगितलं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज वाईज कट ऑफ BMS चा बघितला. गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज वाईज BAMS चा आपण कट ऑफ बघितला. त्याच्या समवेत BHMS चा आपण कट ऑफ बघितलेला आहे रँक नुसार. सर्व फिजिओथेरपीचा आपण कट ऑफ बघितलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला लवकरच चॉईस फिलिंग करताना याची मदत होईल. लवकरच चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायचे, चॉईस फिलिंगचे नियम महत्वाचे काय आहेत, BMS ची चॉईस फिलिंग केल्यानंतर मला MBBS ला जाता येतं का, असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत. आरंभ 1.0 आपण ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी याची सुरुवात आज केलेली आहे. चॉईस फिलिंग करताना काय महत्वाच्या काळजी घ्यायच्या, ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये आपल्याला जाता येतं का फॉर आयुर्वेद, आयुष ऑल इंडिया काउन्सिलिंग, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी या कट ऑफचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यानुसार चॉईस फिलिंगला आपल्याला मदत होणार आहे. जे विद्यार्थी नव्याने व्हिडिओ बघत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.